झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण चर्चा करतोय मृत्यूची प्रयोगशाळा औषधांची चाचणी होताना कशा पद्धतीने लोकांचा वापर केला जातो। शेकडो लोक मृत्युमुखी पडतायत। डॉक्टर तात्याराव लाहानेंकडे आपण जाऊयात। डॉक्टर लाहाने, आपण बघितलं तुम्ही आवाहन केलं वैद्यकीय व्यावसायिकांना, परंतु पैशाची चटक लागलेले हे सगळे वैद्यकीय व्यावसायिक आणि स्वस्तात काम होतंय म्हणून इथे येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, कायदे आहेत पण तेही कुचकामी आहेत, हे सगळं असं वातावरण आहे। यात आता कोर्टाने पुढाकार घेतलाय, मात्र काय झालं पाहिजे आणि ते किती प्रभावीपणे झालं पाहिजे, कारण नियमही आहेत, कायदेही आहेत, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही। ते कसं प्रभावी झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की यामध्ये जो काही आज कायदे आहेत हे सगळे कायदे याला वापरले जातात, पण त्याचा जो काही प्रभाव पडायला पाहिजे तो प्रभाव पडलेला नाही। तर त्यांना प्रभाव पडण्यासाठी मला असं वाटतं की त्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे। आणि आज हे नियंत्रण सुटलेलं आहे, तर पहिल्यांदा याचं नियंत्रण करावं लागेल। आणि जेव्हा आपण कुठल्याही याला प्रयोगशाळेला चाचणीला मदत करत आहोत किंवा परमिशन देत आहोत, अशा वेळेस परवानगी देत असताना जे परवानगी देणारे आहेत त्यांनाही कायद्याच्या कचाट्यात आणणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काही लोक त्याच्यावर चाचण्या करणार आहेत हे फक्त त्यांनी स्वतः चाचण्या न करता या इथिकल कमिटीने आणखी एक एक्सपर्ट मनुष्य त्याच्यावर नेमणं गरजेचं आहे की या चाचण्या योग्य चाललेल्या आहेत की हे पाहिलं पाहिजे। आणि हे तिराईत माणूस असावा, ज्या त्या कॉलेजचा नसावा। तर असं काही केलं तर यावर होणं शक्य आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये पैशाची प्रलोभनं खूप आहेत आणि यामुळे मग सगळेच बळी पडतात। तर मला असं वाटतं की डॉक्टरांना याच्यात किती पैसे मिळणार आहेत याची अगोदरपासूनच माहिती मिळणं फार गरजेचं आहे की किती पैसे दिले जाणार आहेत। आणि हे डॉक्टर जर जास्तीचे पैसे घेत असतील तर मला असं वाटतं की त्यांची मेडिकल काउन्सिलकडे त्यांचे हे करून त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं गेलं पाहिजे। म्हणून यामध्ये जे काही लोक इन्व्हॉल्व होणार आहेत, त्यामध्ये वैद्यकीय डॉक्टर असू दे, त्यामध्ये कंपनी असू दे किंवा इथिकल कमिटी असू दे, या सगळ्यावर कारवाईचा कायद्यानुसार बडगा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही हे थांबेल। आणि हे भारत देशामध्ये अशा प्रकारे लाहाने हळूहळू कमी होणार आहे, पण त्या दृष्टीने आपण पावलं उचलली आहेत। लोकांच्या अगदी आवाक्या बाहेर असलेला हा विषय आज झी 24 तासनं समोर आणलाय आणि तो आम्ही लावून धरणार आहोत। पांढर पेशा चेहऱ्याच्या पाठीमागे नेमकं काय काळा व्यवसाय, कशा पद्धतीने असा मृत्यू दिला जातो शेकडो लोकांना, हे आम्ही आज उघड केलं। तुम्ही आलात या कार्यक्रमामध्ये, अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर चर्चा केलीत, धन्यवाद। या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।